नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण हिंदी व्याकरणाचा कारक हा भाग बघणार आहोत. एकदम सिंपल आहे. 5 मिनिटात तुमचे सगळे कारकचे प्रकार कसे ओळखायचे एकदम क्लिअर होऊन जाईल. बघा, तर मग सुरू करूया. ह्याच्या अगोदर हिंदी व्याकरणावरती व्हिडिओ आलेला आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे. तो व्हिडिओ नीट बघून घ्या. शब्दभेद टॉपिक त्यामध्ये डिस्कस केलेला आहे, तो पण तुमचा नक्कीच क्लिअर होऊन जाईल. आता या व्हिडिओमध्ये आपण कारक बघून घेऊया, व्यवस्थित समजून घ्या. अगदी बेसिकपासून बघूया, सोबतच बोर्डला आलेले क्वेश्चन्स देखील समजून घेऊ. म्हणजे हा टॉपिक आपला आजच्या आज 10 मिनिटांमध्ये पक्का होऊन जाईल. करायचं मग सुरू. चलो, पण त्या अगोदर चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. या टाईपचा स्टडी रिलेटेड कंटेंट तुम्हाला नक्की मिळत जाईल एकदम सोप्या भाषेत. चलो, आता सुरू करूया. कारक म्हणजे बेसिकली काय असतं? क्रिया से संबंध बनाने वाला शब्द उसे कारक कहते हैं. म्हणजे जे क्रियापद असतं मराठीमध्ये, हिंदीमध्ये क्रिया, त्याच्यासोबत जो संबंध दाखवतो त्याला बोलतो आपण कारक. जसं की उदाहरण बघा, पर्यटन में बहुत ही आनंद मिला. आता ह्याच्यामध्ये जो मै शब्द आहे ना, ह्याला बोलतो आपण कारक. आता जर मी मै काढून टाकला तर काय होतंय बघा, पर्यटन बहुत ही आनंद मिला. अर्थच नाही लागत आहे. लागतंय का? नाही अर्थ लागत आहे. संबंध बनतोय का? नाही बनत आहे. पण मी मे शब्द टाकून जर वाचलं तर त्या ठिकाणी संबंध क्रिएट होतोय. याला बोलतो आपण कारक. क्लिअर झालं? समजलं नक्की? चलो, आता कारकचे भेद कुठले कुठले असतात ते समजून घेऊ. बघा, 1 बाय 1 सगळे चकाचक. बघा, कारक लिहिलंय. ओळखायचं कसं? म्हणजे कुठल्या शब्दाने ओळखलं जातं त्याचं चिन्ह पण मेन्शन केलंय. कर्ताकारक असेल तर ने दिसेल, म्हणजे ने असेल तर कर्ताकारक झालं. को असेल तर कर्मकारक झालं. से असेल किंवा द्वारा असेल तर करणकारक झालं. को असेल तर संप्रदानकारक. के लिए असेल तर संप्रदानकारक. आता कन्फ्यूज झालात. कर्मला पण को आहे, संप्रदानला पण को आहे. नक्की कुठलं लिहायचं? लोड नका घेऊ, पुढं नक्की सांगतो. पुढं अपादान असेल तर कसं ओळखायचं? से असेल तर अपादानकारक झालं. संबंधमध्ये का की के असणारे. अधिकरणमध्ये मै पर असेल. संबोधनमध्ये हे अरे असे उद्गारवाचक चिन्ह जर दिसलं तर लक्षात ठेवायचं संबोधनकारक आहे. क्लिअर झालं? आता ह्याची ना एक छोटीशी ट्रिक आहे बघा. नीट 2-3 वेळा जर तुम्ही अशी लर्न केली ना तर पटकन लक्षात राहील. कर्ताने कर्म को, करण से, संप्रदान को, के लिए, अपादान से, संबंध का, अधिकरण में संबोधन है अरे. है ना भारी? बघा, परत एकदा ऐका. परत बघा, कर्ताने कर्म को, करण से, संप्रदान को, के लिए, अपादान से, संबंध का, अधिकरण में संबोधन कारक अरे हे. कळलं? नक्की? असं जर तुम्ही 3-4 वेळा जर नुसतं म्हणलं ना तरी लर्न होऊन जाईल. क्लिअर? नक्की समजलं? चलो, आता ना बोर्डचे क्वेश्चन्स लगेच सुरू करूया. आता सिंपल टॉपिक होता ना, कसं ओळखायचं कळलं. क्वेश्चन्स घेऊया म्हणजे कन्फर्म होऊन जाईल. बघा, पहिलं काय दिलंय? करामत अलीने होका भरते हुए कहा. ने आलं. ने कुठं दिसतंय? इथं कर्ताकारक मध्ये दिसतंय. आलं कर्ताकारक. पुढचा प्रश्न बघा, पर्यटन में बहुत ही आनंद मिला. मै कुठं दिसतोय? इथं दिसतोय. अधिकरण कारक झालं. झालं? पुढचं बघा, अरे यह बुढिया कोण आहे? अरे काय आलं? उद्गारवाचक चिन्ह आलं. कुठं आहे? संबोधनकारक. एकदम बरोबर. ओळखता येत आहे? चलो, पुढं बघा, टॉल्कस्टॉय और चेखव की रचनाएं मुझे भी प्रिय है. की आला. की कुठं दिसतोय? इथं. संबंधकारक. क्लिअर? नक्की समजलं? ओळखायचं कसं ते कळलं. आता महत्वाचा प्रश्न, को या ठिकाणी को आलाय. शेर ने हिरण को खतम किया. आता कर्मकारक आहे का संप्रदानकारक आहे हा प्रश्न आहे. जरा नीट बघा, संप्रदानकारकमध्ये के लिए हा सुद्धा शब्द लिहिलेला आहे मी. बरोबर? म्हणजे कोच्या ऐवजी जर मी के लिए वापरलं तर वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. मग काय केलं? या ठिकाणी कोच्या ऐवजी के लिए वापरलं. आता वाक्य परत वाचून बघूया. बघा, शेर ने हिरण को खतम किया. ओके, शेर ने हिरण के लिए खतम किया. अर्थ नाही लागत आहे. लागतोय का? नाही लागत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण के लिए नाही टाकू शकत आहे. म्हणजे हे संप्रदानकारक नाहीये, कर्मकारक आहे. कळलं? नक्की समजलं? शुअर? को आला की के लिए टाकून बघायचं. अर्थ लागला तर संप्रदान, अर्थ नाही लागला तर ते कर्मकारकच असणार आहे. अजून एक उदाहरण बघा, चाचाजी खाना खाने को गए है. के लिए टाकायचंय. टाकलं. चाचाजी खाना खाने के लिए गए है. अर्थ बदलतोय का? नाही बदलत आहे. अर्थ तोच राहतोय. म्हणजे हे झालं संप्रदानकारक. कळलं? फरक समजला? प्रत्येकाला कळलं? शुअर?
गुड. आता अजून एक्झाम्पल्स बघूया. टेबल आणला, परत पहिल्यासारखं, परत तेच समजून घेऊया. आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा कुठला असेल बरं हा. पटकन कमेंट करा. केली? ओळखता आलं? चलो आता मी सांगतो बघा. को होता, के लिए टाकलं. टीचर ने बच्चों के लिए किताबें दी. अर्थ लागतोय ना, तोच अर्थ आहे. म्हणजे काय झालं, हे संप्रदानकारक झालं. अजून एक बघा. राहुल ने काम को किया होगा. राहुल ने काम के लिए किया होगा. अर्थच नाही लागत आहे. लागतोय का? नाही लागत आहे. म्हणजे काय झालं, कर्मकारक. किती सोपं आहे, काय अवघड आहे. 1 मार्क तर पक्का झाला आज. झाला की नाही? चलो अजून उदाहरणं बघूया, बोर्डचे क्वेश्चन्स बघूया. मकान पर मकान लदे है. पर कुठं दिसतोय बघा, अधिकरणकारक झालं. पुढं बघा. आवाज ने मेरा ध्यान बटाया. कुठं दिसतोय, ने, कर्ताकारक. पुढं. हमारे शहर में एक कवि है, मैं. कुठं दिसतंय, अधिकरणकारक. गुड. चाची अपने कमरे से निकल रही थी. आता परत कन्फ्युजन. से इथं पण आहे, से इथं पण आहे. ह्या सेच्या इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलंय अलग होना. म्हणजे हा से ती गोष्ट वेगळी करत असेल तर समजून जायचं हे अपादानकारक आहे. चाची कमरे से निकल गई म्हणजे अलग झाली, कमऱ्यापासून वेगळी झाली. कमरा कंबर नाही, कमरा, त्याच्यापासून वेगळी झाली म्हणजे हे काय झालं, अपादानकारक झालं. कळलं नक्की? पुढे बघा. रूपा स्वभाव से तीव्र थी. काय वेगळं होतंय का? काही नाही. सिंपल स्टेटमेंट आहे, सिंपल से वापरलंय. वेगळं केलंय का? नाही केलं. म्हणजे हे काय झालं, करणकारक झालं. फरक समजला? नक्की कळला? चलो अजून एक बघा. राम स्वरूप इशारे के लिए खांसते है. आता इथं डायरेक्ट के लिए वापरलाय म्हणजे हे संप्रदानकारक झालं. समजलं नक्की? क्लिअर झालं? झाले बोर्डचे क्वेश्चन. झालं का नाही? 5-6 मिनिटात टॉपिक पक्का झाला. बोर्डचे सगळे क्वेश्चन्स झाले. ओळखायचं कसं ते पण सांगितलं, ट्रिक पण सांगितली. एकदा ती जी पोएम बोललो ना मी, ती लिहून ठेवा. 2-3 वेळा बघा. 1 मार्क तुमचा पक्का झाला. 1 मिनिटात हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. समजलं नक्की? बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज पाहिजेत ते देखील सांगा. त्यावरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओज मिळून जातील. बाकी व्यवस्थित प्रिपरेशन करा. ऑल द बेस्ट. बाय बाय.